सर्व लाडक्या बहिणींना कळकळीची सूचना आहे। 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा 10 ऑक्टोबरपासून सुरू झालेला आहे। हजारो बहिणींना या हप्त्याचे पैसे मिळाले असले तरी अशा लाखो बहिणी अपात्र ठरल्या आहेत ज्यांना अजूनही सप्टेंबरचा हप्ता जमा झालेला नाही। ही पहिली आणि मोठी समस्या आहे। आता थकीत रकमेचा आणि अपात्रतेचा तिढा या व्यतिरिक्त दुसरी मोठी समस्या आहे की काही बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळाला असला तरी त्यांचे मागचे राहिलेले पैसे म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत। त्यामुळे आता अशा बहिणींनी नेमके काय करायचे ज्यांना फक्त सप्टेंबरचा हप्ता मिळाला पण मागील 3 महिन्यांचे पैसे मिळाले नाहीत। आता ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांनी नेमके काय पाऊल उचलावे, तसेच सप्टेंबरचा हप्ता आणि तुमच्या मागचे राहिलेले पैसे मिळवण्यासाठी काय करायचे आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती दिली जाणार आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या बहिणींची पडताळणी झाल्यानंतर त्यांचा फॉर्म पात्र ठरलेला असूनही त्यांना लाभ मिळालेला नाही, तसेच ज्या बहिणींनी ई-KYC केली तरीही मागचे पैसे मिळाले नाहीत किंवा ज्यांचा लाभ अचानक बंद झाला आहे, अशा सर्व महिलांसाठी, बहिणींसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। सरकारी घोळ आणि पडताळणीतील विलंब, सप्टेंबरचा हप्ता का जमा झाला नाही, मी अपात्र झाले आहे का, मला कसे समजले की मी अपात्र ठरले आहे, तसेच अपात्र बहिणींची पडताळणी झाली आहे का, अशा प्रश्नांची उत्तरे शोधताना या समस्येमुळे मूळ पडताळणीमध्ये लपलेले असल्याचे वक्तव्याने सांगितले आहे। वक्तव्याच्या म्हणण्यानुसार सगळ्या बहिणींची पडताळणी झाली आहे। याचे स्पष्ट उत्तर असे आहे की ते शक्यच नाही। काही ठिकाणी पडताळणी झाली आहे पण अजूनही बऱ्याच ठिकाणी पडताळणी व्हायची बाकी आहे। या गोंधळावर काहींनी थेट सरकारवर टीका केलेली आहे। आता काहींचं मत असे आहे की सरकारने नाहक घोळ करणं सुरू केलेलं आहे, त्यामुळे अशा असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत की या संदर्भात अत्यंत भावनिक आणि कठोर प्रश्न उपस्थित करताना वक्त्याने म्हटलं आहे की ज्या बहिणींना पैशाची नितांत गरज होती त्या बहिणींना पैसे नाहीच मिळाले आणि ज्यांच्याकडे सगळं आहे, कार आहे, बंगला आहे, नोकर आहे, चाकर आहे, त्यांना मात्र पैसे येत आहेत। हे काय चालू केलेलं आहे असा प्रश्न त्यांनी सर्व बहिणींच्या वतीने सरकारला विचारला। पडताळणी सुरू आहे पण ती पूर्णपणे झाली नाही। ज्या बहिणींची पडताळणी झाली आणि त्यांचे फॉर्म पात्र ठरले त्यांनाही अजून लाभ मिळाला नाही, ही शोकांतिका आहे। काही बहिणींनी मेसेज करून सांगितले की त्यांना जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाही पण सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे। यामुळे पात्र असूनही लाभ न मिळणे आणि अपात्र ठरलेल्यांना अजूनही पैसे न मिळणे हा प्रश्न अजून दूरच राहिलेला आहे। सरकार झोपले आहे का, जागृत होण्याचे आव्हान त्यांनी केलेलं आहे। जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे 4 महिने आणि सप्टेंबरचे 15 दिवस संपले तरी लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसा जमा झाले नाही। यावर त्यांनी थेट सवाल केला आहे की मग हे सरकार झोपले आहे का। लाडक्या बहिणींना जाग होणे गरजेचं आहे असे आवाहन करताना मग धोक्याची सूचना सुद्धा दिलेली आहे। जर बहिणींनी अशाच शांत बसून राहिल्या तर हे सरकार एक दिवस आपल्याला 27 लाख अपात्र बहिणी होत्या आणि त्यांचं मानधन बंद करण्याच्या मार्गावर आहेत, म्हणून आपल्याला जागा होणे गरजेचं आहे असं सुद्धा एका प्रवक्त्याने मग ते कोर्टामध्ये मांडलं होतं। आता ज्या बहिणींना 12वा, 13वा, 14वा हप्ता म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट मिळालेला होता पण त्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळालेला नाही, त्यांच्या मनात वितरण थांबलेले आहे का अशी शंका निर्माण झालेली आहे। यावर वक्त्याने ठाम उत्तर दिलं की वितरण थांबलेले नाही, काल शनिवारी मग वितरण सुरू होते पण आज रविवारी असल्यामुळे वितरण होणार नाही, त्यामुळे ज्यांना 13 हप्ते मिळालेले आहेत त्यांनी घाबरू नका आणि त्यांनी उद्या म्हणजे सोमवार आणि परवा मंगळवारी पैसे मिळणार म्हणजे मिळणार।